दिल्ली येथील जंतर मंतरवर आंदोलन करणारे विद्यार्थीवर अमानुष हल्ला हा भारताच्या लोकशाहीवर हल्ला आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करून प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे सरचिटणीस राशिदभाई शेख यांनी सोलापूर येथे तीव्र निषेध व्यक्त केला. सोलापूर गेले 25 दिवसापासून देशाची राजधानी दिल्ली येथील जंतर मंतरवर नीट पेपर फुटी विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. समाजातील ज्या युवकांना उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनियर किंवा शासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न असते, त्यासाठी रात्रदिवस एक करून अभ्यास करणारे विद्यार्थी आणि त्यांना वार्षिक लाखो रुपये खर्च करणारे पालक यांचे स्वप्न पेपर फुटीमुळे एका रात्रीत धुळीस मिळाले आहे. ज्या भ्रष्ट अधिकारी मंत्र्यांनी हा पेपर फुटीचा डाव साधला त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि वर्ष 2021 पासून सातत्याने नीटचे पेपर फुटले आहेत. विद्यार्थी पालकांनी तक्रार करूनही पेपर फुटीचे सत्र सुरूच आहे. मग केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान झोपा काढत आहेत का? अशा निष्क्रिय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्या ही रास्त मागणी घेऊन आंदोलन करणारे विद्यार्थी, पालक आणि युवक ज्यांच्यासोबत चर्चा करून मार्ग काढण्याऐवजी जमलेल्या विद्यार्थी, युवक व निष्पाप मुलीवर दिल्ली पोलीस आणि खासगी भाडोत्री गुंडांनी केलेला अमानुष लाठीचार्ज हे जुलमी इंग्रजांच्या काळातील कटू आठवणींना उजाळा देणारी आहे. विद्यार्थ्यांचा आक्रोश दडपण्याचा प्रयत्न करणारे, विश्वगुरू म्हणून स्वतःची पाठ थोपवून घेणारे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, निष्क्रिय गृहमंत्री अमित शहा व भ्रष्ट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सामूहिक राजीनामे द्यावेत असा संताप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे सरचिटणीस राशिद शेख यांनी केले आहे. सोलापूर बार असोसिएशन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्याय व विधी संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य निषेध मोर्चादरम्यान ते बोलत होते. देशातील युवक जागृत झाला असून बेरोजगारी, महागाई, चोरी, अंधश्रद्धा, भोंदूबाबांनी केलेल्या अनेक काळी कृती या विरोधातील ही आरपारची लढाई असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी भीम संघर्ष दल प्रमुख गौतम कांबळे, सचिव अनिता सोनवणे, दक्षिण सोलापूर काँग्रेस सचिव समीर पठाण, सिद्धार्थ सोनवणे, अजित कांबळे, मनोहर सावंत यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. अकबर शेख, YouTube 10:33 PM 23/7/2026. देशातील तमाम विद्यार्थी युवकांनी जो आंदोलन सुरू केलं आहे तो आंदोलन या देशाच्या इतिहासामध्ये नोंदवलं जाईल अशी परिस्थिती आहे. त्या लेकरांची अपेक्षा का की त्या लेकरांचा जो नीटचा पेपर आहे तो फुटला आहे, त्यांची जे स्वप्न आहे ते स्वप्न धुळीस मिळालं आहे. त्यांच्या स्वप्नाला त्या ठिकाणी तो स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो नीटचा पेपर फोडणारे जे भ्रष्ट अधिकारी आहेत आणि या देशाचा जो शिक्षण मंत्री आहे ते धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या ही मागणी त्यांची आहे. परंतु गेले 25 दिवस झाले तर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे आज देशामध्ये भ्रष्टाचाराचा बरबट आज होताना दिसतोय. भ्रष्टाचाराचा महापूर आला की अशी परिस्थिती आहे. तर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तात्काळ त्या जे विद्यार्थी त्या ठिकाणी बसले त्या विद्यार्थ्यांना बोलवून त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे होतं. परंतु आज सुद्धा त्यांना वेळ मिळालेला नाही. एक या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री व देशाचे गृहमंत्री यांचा मी जाहीर या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. देशामध्ये आज परिस्थिती अशी आहे की महागाई प्रचंड वाढत चालली आहे, बेरोजगारी प्रचंड वाढत चालली आहे. अशा परिस्थितीमध्ये जे विद्यार्थी ज्यांना IAS, IPS व्हायचं, UPSCची एक्झाम द्यायचे, MPSC एक्झाम द्यायचे, त्यांचं जर नीटचं पेपर फुटत असेल आणि शिक्षकांचं NEETचं पेपर फुटत असेल तर ह्याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट या देशामध्ये होऊ शकत नाही. तर या ठिकाणी देशामध्ये हुकुमशाही, तानाशाही सुरू आहे का अशी परिस्थिती आहे. शेतकरी कष्टकऱ्यांवरती अन्याय होतोय. आपल्याला आठवत असेल गेले 3-4 वर्षा अगोदर देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात जे काळे कायदे बनवले होते ते शेतकरी देशामध्ये उठाव करून त्या ठिकाणी काळे कायदे रद्द करा यासंदर्भात आंदोलन केले. 750 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केल्या आणि त्यांच्या हत्या झाल्या. आज परिस्थिती तशीच आहे. देशातील जो युवक रस्त्यावरती उतरलाय, त्यांचा आक्रोश सुरू आहे, त्या विद्यार्थ्यांवरती त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी त्यांच्यावरती अमानुष त्या ठिकाणी लाठी हल्ला करण्यात आलेला आहे. 350 पेक्षा जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत. त्यांचं जो स्वप्न आहे त्यांचं स्वप्न धुळीस मिळालं अशी परिस्थिती आहे. देशाचे प्रधानमंत्री तुम्ही तानाशाही, हुकुमशाहीसारखं वागू नका. देशामध्ये कोणीही सत्याचा ताम्रपट घेऊन या ठिकाणी जन्माला आलेलं नाही. आज तुम्ही सत्तेत आहात, उद्या दुसरा कोणी सत्तेत असेल, परंतु सर्वसामान्य दीनदलित, उपेक्षित, वंचितांना न्याय देण्याची भूमिका तुमची पाहिजे हे कुठेही दिसत नाही. आणि म्हणून या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचं मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो. मला जाता जाता एक सांगायचं आहे की एक शेर मला आठवतं की
लश्कर भी तुम्हारा है, सरदार भी तुम्हारा है। लश्कर भी तुम्हारा है, सरदार भी तुम्हारा है। तुम झूठ को सच लिख दो, अखबार भी तुम्हारा है। तुम झूठ को सच लिख दो, अखबार भी तुम्हारा है। इस फरियादी जाए तो कहाँ जाए, ये फरियादी इस जमाने के फरियादी जाए तो कहाँ जाए। अदालत भी तुम्हारा है और हुकूमत भी तुम्हारा है। आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या देशातील जनताच, युवकच तुम्हाला सत्तेतून हाकलून देईल ही या ठिकाणी अधोरेखित झालेली आहे। ही काळात घडवची एक पांढरी रेख आहे। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भीम।